नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिरसाट सायन्स हब. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला क्लास 8 सब्जेक्ट जनरल सायन्स यामधलं चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर यामधल्या लेक्चर नंबर 6ला सुरुवात करायची आहे. आज या लेक्चर नंबर 6मध्ये ज्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये आहे बायोन फोर्स. तर व्हॉट इज मीन बाय बायोन फोर्स हा एक घटक याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे आणि सोबतच ऑन विच फॅक्टर द बायोन फोर्स कॅन बी डिपेंड्स तो सुद्धा या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. तर सर्वप्रथम आपण इथे एक ॲक्टिव्हिटी पाहूया. ट्राय धिस, लुक ॲट धिस. टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाइटली. नाउ प्लेस इट इन वॉटर अँड सी. इट विल फ्लोट ऑन वॉटर. ट्राय अँड पुश इट इन टू द वॉटर. इवन व्हेन पुश्ड इट कंटिन्यूज टू फ्लोट. अँड धिस एक्सपेरिमेंट कॅन ऑल्सो बी डन विथ अ प्लास्टिक होलो बॉल. फिगर 3.10 इथे ती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आधी आपण पूर्ण रीड करू, नंतर मी एक्सप्लेन करतोय. नाउ फिल द बॉटल विथ वॉटर टू द फुलेस्ट कॅपॅसिटी अँड क्लोज द लीड अँड रिलीज इन वॉटर. द बॉटल विल फ्लोट इनसाइड द वॉटर. व्हाय डज धिस हॅपन? बघा काय केलं. सर्वप्रथम एक एम्प्टी प्लास्टिकची बॉटल घेतली, त्याला झाकण जे आहे ते घट्ट लावलं आणि नंतर ती बॉटल पाण्याच्या आतमध्ये टाकली. जेव्हा ती बॉटल पाण्याच्या आतमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की ती बॉटल जी आहे फिगर 3.10 मध्ये ती बॉटल इथे वर पाण्याच्या सरफेसवर तरंगताना आपल्याला दिसते. हेच आपण जो प्लास्टिकचा एखादा एम्प्टी हॉलो बॉल जो असतो त्याच्यामार्फतसुद्धा आपण हा एक्सपेरिमेंट करून पाहू शकतो की जर आपल्या घरचा एखादा प्लास्टिकचा बॉल जर असेल, पोकळ बॉल, तो जेव्हा पाण्यामध्ये टाकतो किंवा पडतो तेव्हा तो पाण्यावर तरंगताना दिसतो. इथे तीच ॲक्टिव्हिटी जी आहे आपल्याला दिसते. नंतर ती जी बॉटल आहे ती बॉटल काढल्यानंतर त्या बॉटलमध्ये पूर्ण पाणी भरायचं आहे आणि नंतर त्याला झाकण लावून परत ती बॉटल या लिक्विडमध्ये आतमध्ये टाकायची आहे, पाण्यामध्ये टाकायची आहे. तेव्हा आपल्याला असं दिसतं की ती बॉटल सरफेसवर सुद्धा तरंगत नाही आहे आणि एकदम तळाशीसुद्धा जात नाही. ती बरोबर ती बॉटल जी आहे ही आपल्याला त्या लिक्विडमध्ये, त्या पाण्यामध्ये मधोमध तरंगताना दिसते. व्हाय डज धिस हॅपन? असे का होते? हे कशामुळे होते? तर याला कारण काय आहे ते इथे आपल्याला पाहायचं आहे. आता याला कारण काय आहे ते आपल्याला या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. ऑन द contrary, the bottle full of water floats inside the water but does not go to the bottom. The weight of the empty bottle is negligible as compared with the weight of the water inside, and such a bottle with water neither floats on the surface nor does it goes to the bottom. This means the force due to gravity acting downward must have been balanced by the opposing force in the upward direction on the bottle filled with water, and this force must have originated from the water surrounding the bottle. बघा काय झालेलं आहे की जेव्हा आपण एम्प्टी बॉटल आतमध्ये टाकली आणि ती एम्प्टी बॉटल जी आहे ती त्या पाण्याच्या सरफेसवर तरंगताना दिसते. याचाच अर्थ असा की त्या एम्प्टी बॉटलचं जे वेट आहे ते निग्लिजिबल आहे. कशाच्या तुलनेत? त्या कंटेनरमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याच्या तुलनेत त्या एम्प्टी बॉटलचं जे वेट आहे ते निग्लिजिबल असल्यामुळं ती आपल्याला सरफेसवर तरंगताना दिसते. पण जेव्हा बाटली जी आहे ती पूर्ण भरलेली असतानासुद्धा ती पाण्याच्या आतमध्ये बुडत नाही, ती पाण्याच्या आतमध्ये तरंगते. याला कारण असं आहे की आता इथे पाण्याच्या आतमध्ये जी बॉटल आहे ती आपण टाकल्यानंतर त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होऊन ते डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढल्या जाते. परंतु त्याच वेळेस त्या बॉटलला एक असा फोर्स आहे की जो अपवर्ड डायरेक्शनला लोटत असतो. आणि जेव्हा हा डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढणारा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि अपवर्ड डायरेक्शनला लोटणारा फोर्स जो आहे तो इक्वल होतो आणि त्याच्यामुळे ती बॉटल ही पाण्याच्या आतमध्ये तरंगताना दिसते. म्हणजे जो फोर्स खालच्या डायरेक्शनला लोटत असतो त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो, दॅट इज द FG. आणि जो फोर्स अपवर्ड डायरेक्शनला लोटला जातो त्या फोर्सलाच म्हटलं जातं, दॅट इज द बायोन फोर्स. आणि इथे हे दोन्ही फोर्स इक्वल झालेले आहेत आणि त्याच्यामुळं ती बॉटल जी आहे पाण्याने भरलेली पूर्ण बॉटल ही आपल्याला पाण्याच्या आतमध्ये तरंगताना दिसते. आणि हे जे बल आहे कोणतं, दॅट इज द बायोन फोर्स जो आहे हा फोर्स कोणी अप्लाय केलेला आहे? तर त्या बॉटलच्या भोवताली जे पाणी आहे त्यांच्यामार्फत हा फोर्स त्या बॉटलवर अप्लाय होतो अँड दॅट इज कॉल्ड द बायोन फोर्स. आता बायोन फोर्स म्हणजे काय? The upward force acting on the object in water or other fluids or gas is called buoyant force. The buoyant force आपण कशाला म्हणू शकतो? बघा
पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला बायोन फोर्स असं म्हणतात. यालाच मराठीमध्ये प्लावक बल असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे असा फोर्स की जो लिक्विड मार्फत किंवा एअरच्या मार्फत अप्लाय होतो एखाद्या वस्तूवर, पण कोणत्या डायरेक्शनला? अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय होतो. अँड दॅट टाईप ऑफ द फोर्स इट इज कॉल्ड बायोन फोर्स. मी डेफिनेशन परत एकदा वाचतोय. द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड बायोन फोर्स. बघा, पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूवर वरच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते त्याच बलाला बायोन फोर्स असं म्हटलं जातं. अँड धिस इज द इन केस ऑफ बायोन फोर्स. इथे आपण बायोन फोर्स म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. आता इथे काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. द यूज युअर ब्रेन पॉवर व्हाईल पुलिंग अ बकेट फ्रॉम अ वेल. द बकेट फुल ऑफ वॉटर immerse fully in water appear to way less than when it has been pulled out of water. Why? विहिरीतून पाणी ओढत असताना दोराला बांधलेली बादली पाण्यात पूर्ण बुडालेली असताना जितकी हलकी वाटते त्यापेक्षा ती पाण्यातून बाहेर काढताना जड का वाटू लागते. आता याच्यावर आपल्याला कारण द्यायचं आहे की बघा, जेव्हा तुम्ही विहिरीतून एखाद्यावर जर पाणी काढलेलं असेल आणि बादली जर पूर्ण भरलेली असेल आणि पाण्याच्या आतमध्ये असेल तर ती ओढत असताना आपण तिला सहज वर ओढतो. परंतु जशी ती सरफेसवर येते आणि सरफेसवर आल्यानंतर जेव्हा आपण तिला ओढायला लागतो मग मात्र आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. याला कारण काय? याला कारण आहे त्या पाण्याचा बायोन फोर्स. कारण ती बादली जेव्हा पाण्याच्या आतमध्ये असते तेव्हा त्या बादलीवर बायोन फोर्स अप्लाय होतो आणि बायोन फोर्स हा नेहमी कसा होतो? अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय होत असतो. आणि जेव्हा ती बादली पाण्याच्या सरफेसवर वर येते तेव्हा मात्र तो बायोन फोर्स हा कमी झालेला असतो. म्हणजे इथे बघा, बायोन फोर्स हा वॉटर ॲज वेल ॲज एअरसुद्धा अप्लाय करतो, परंतु एअरमधला बायोन फोर्स हा वॉटरमधल्या बायोन फोर्सपेक्षा कसा असतो? कमी असतो. आणि म्हणून पाण्याच्या आतमधली बादली जेव्हा आपण ओढायचा प्रयत्न करतो तेव्हा ती आपल्याला सोपी जाते आणि सरफेसवर आल्यानंतर मात्र ती आपल्याला कठीण जाते. हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरीसुद्धा करून पाहू शकता. एखाद्या छोट्या भांड्याला दोरा बांधा आणि आपलं जे टाकी जी राहते त्या टाकीमध्ये आतमध्ये तिला सोडा आणि सोडल्यानंतर तिला तुम्ही असं ओढायचा प्रयत्न करा. जेव्हा ती पाण्याच्या आतमध्ये असते तेव्हा तुम्ही तिला सहज वर आणता, परंतु जेव्हा पाण्याच्या सरफेसच्या वर जेव्हा तुम्ही तिला घेता तेव्हा मात्र तुम्हाला आधीपेक्षा जास्त बल लागलेलं जाणवेल. हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून पाहू शकता. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही एकदा करून पहा, म्हणजे तुमच्या जो बायोन फोर्स आहे तो तुमच्या लक्षात येऊन जाईल. देन सेकंड, टेक अ पीस ऑफ ॲल्युमिनियम सीट अँड डीप इन वॉटर इन अ बकेट. व्हॉट डू यू ऑब्झर्व? नाऊ शेप द सेम पीस ऑफ ॲल्युमिनियम इन टू द स्मॉल बोट अँड प्लेस इट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. इफ फ्लोट्स इज नॉट इट. बघा, त्यांनी काय म्हटलं की एक ॲल्युमिनियमचा तुकडा घ्यायचा, त्या तुकड्याला तुम्ही पाण्यामध्ये टाका, काय होईल? तो तुकडा पाण्यामध्ये बुडून जाईल. नंतर तोच तुकडा त्याला आपण एक आकार देणार आहे, म्हणजे पहा त्याचं मास जे आहे ते मास तेवढंच, फक्त आपण त्याला काय करतोय? एक विशिष्ट प्रकारचा शेप देतोय, म्हणजे त्याला आपण एक व्हॅल्यूम जे आहे त्याचं इन्क्रीज करतोय. आणि नंतर जेव्हा आपण त्याला त्या पाण्यामध्ये टाकू मग मात्र तोच तुकडा आपल्याला त्या पाण्यावर तरंगताना दिसेल. तर असे का होते याचा अभ्यास आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला. इट्स हॅपन ड्यू टू द डेन्सिटी. डेन्सिटी इज कॅन बी डिपेंड अपॉन मास अपॉन व्हॅल्यूम. म्हणजे व्हॅल्यूम वाढलं त्याच्यानंतर डेन्सिटी, व्हॅल्यूम जर वाढलं तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की डेन्सिटीचा याच्यावर कशा प्रकारचा इफेक्ट होतो तो सुद्धा अभ्यास आपण आधी केलेला आहे. आता याच्यावरून काय कॉन्क्लुजन आहे तो सुद्धा आपल्याला पुढे पाहायचा आहे. अँड आयरन नेल सिंक इन वॉटर बट व्हाय डज द मॅसिव्ह स्टील शिप फ्लोट ऑन इट. एक जर खिळा जर तुम्ही घेतला आणि तो पाण्यामध्ये जर टाकला तर तो पाण्याच्या आतमध्ये बुडालेला आपल्याला दिसतो, परंतु तो जर एक मोठं जहाज जर आपण पाहिलं तर ते जहाज आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसतं. असं का होतं? लुक ॲट दिस. व्हेन अन ऑब्जेक्ट इज डीप इन अ लिक्विड बायोन फोर्स ॲक्ट्स ऑन इट अँड हेन्स इट्स ॲपियर्स दॅट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट रिड्यूस. म्हणजे एखादी वस्तू जेव्हा पाण्याच्या आतमध्ये टाकल्या जाते तेव्हा त्याच्यावर बायोन फोर्स अप्लाय होतो आणि त्याच्यामुळं त्या वस्तूचं वेट जे आहे ते काही प्रमाणात कमी होते. आता याच्यावरून आपल्याला समोर काही कॉन्क्लुजन दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. आधी
पाहून घेऊया. It's become easier to swim in a sea water than in a fresh water. This is because the density of the sea water is higher. Look at it, the density of sea water is higher than the density of fresh water, and due to the salt dissolved in sea water. In this book, you have seen that the lemon sink in a glass filled with water but floats when we stir in a 2 spoon of salt in water. आता इथं बघा, इथं त्यांनी एक आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की गोड्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्यामध्ये आपण सहज पोहू शकतो. म्हणजे नदीपेक्षा आपण समुद्रामध्ये जर पोहण्याचा प्रयत्न केला तर आपण समुद्रामध्ये सहज पोहू शकतो. याला कारण असं आहे की समुद्रातल्या पाण्याची डेन्सिटी ही गोड्याच्या पाण्यापेक्षा जास्त असते आणि म्हणून आपण समुद्राच्या पाण्यामध्ये सहज पोहू शकतो. आता इथं डेन्सिटी जास्त का असते, याला कारण असं आहे की सी वॉटरमध्ये सॉल्ट डिझॉल्व असतो आणि तिथे मास जे आहे ते इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी ही इन्क्रीज झालेली आपल्याला पाहायला इथे मिळते. तर सेकंड, त्यांनी एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की जर तुम्ही एक घरी ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू जर टाकलं, लिंबू टाकल्यानंतर ते लिंबू जे आहे ते त्या पाण्यामध्ये बुडालेलं आपल्याला दिसेल. परंतु जर त्याच पाण्यामध्ये आपण 2-3 स्पून जर मीठ जर टाकलं, ते डिझॉल्व केलं आणि नंतर जर आपण त्याच्यामध्ये जर लिंबू टाकलं तर मात्र ते लिंबू त्या पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतं. अँड धिस कॅन बी हॅपन इन केस ऑफ सी वॉटर. तिथे त्या पाण्याची डेन्सिटी इन्क्रीज झालेली आपल्याला दिसते आणि म्हणूनच ते लिंबू त्या पाण्यावर तरंगताना दिसतं. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करून पहा. एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, आधी त्याच्या आतमध्ये लिंबू टाकायचं, ते लिंबू पहा कुठे जातं. त्याच्यानंतर परत त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर मग त्या लिंबाला परत त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते लिंबू त्या पाण्यावर कशा प्रकारे तरंगतं ते ऑब्झर्व करायचं आहे. आता व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम दिस एक्झाम्पल, बायोंड फोर्स डिपेंड ऑन 2 फॅक्टर. आता याच्यावरून बायोंड फोर्स 2 फॅक्टरवर डिपेंड करतो. एक आहे व्हॅल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट आणि दुसरं आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड. आता व्हॅल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, द बायोंड फोर्स इज मोर इफ the buoyant force is more if the volume of the dipping object is more. आता look at this, इथं सपोज एक कंटेनर आहे, याच्यामध्ये जर पाणी आहे. आता एखादी जर मोठी वस्तू जर आपण याच्यामध्ये टाकली तर या मोठ्या वस्तूवर बायोंट फोर्स हा जास्त अप्लाय होईल, कारण याचा आकारमान जे आहे जास्त आहे. म्हणजे सरळ सरळ आहे, व्हॅल्यूम इन्क्रीज झालं तर बायोंट फोर्स हा इन्क्रीज होतो. सेकंड आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड, म्हणजे मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बायोन्सी. म्हणजे डेन्सिटी जर लिक्विडची जास्त असेल तर फोर्स ऑफ बायोन्सी म्हणजे बायोंट फोर्स हा इन्क्रीज होतो. अँड दीज आर द 2 मेन फॅक्टर्स ऑन विच बायोंट फोर्स इट्स कॅन बी डिपेंड. फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज द व्हॅल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट अँड सेकंड डेन्सिटी ऑफ लिक्विड. आता याच्यानंतर बघा, आपल्याला याच्यामध्ये एक शेवटचा टॉपिक आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. डू यू नो हाऊ इज इट डिसाइडेड दॅट इन ऑब्जेक्ट लेफ्ट इन लिक्विड विल गेट सिंक इन लिक्विड, will float on the surface or will float inside the liquid. आता एखादी वस्तू जेव्हा आपण पाण्याच्या आतमध्ये टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला 3 पॉसिबिलिटी दिसतात. त्याच्यामधली पहिली पॉसिबिलिटी बघा, एक वस्तू आहे, सपोज इथं कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये मी इथे पूर्ण लिक्विड घेतलेलं आहे आणि जेव्हा एखादी वस्तू जर मी याच्यामध्ये जर टाकत असेल तर तिच्या 3 पॉसिबिलिटी दिसतात. एकतर ती वस्तू या पाण्याच्या सरफेसवर तरंगेल, किंवा ती वस्तू या तळाशी जाऊन बसेल, किंवा ती वस्तू या पाण्याच्या मधोमध आपल्याला तरंगताना दिसेल. मग ह्या 3 पॉसिबिलिटी ज्या आहेत ह्या कशावर डिपेंड करतात ते इथे आपल्याला दिलेलं आहे. बघा, फर्स्ट ऑफ ऑल द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बायोंट फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. जी कोणती वस्तू आपण या पाण्यामध्ये टाकतोय तिचं वेट या बायोंट फोर्सपेक्षा जर कमी असेल तर ती वस्तू इथे आपल्याला या पाण्यावर तरंगताना दिसेल. म्हणजे बायोंट फोर्स जे आहे त्या वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असला पाहिजे तर ती वस्तू तिच्यावर तरंगताना आपल्याला दिसेल. सेकंड, द ऑब्जेक्ट सिंक इफ द बायोंट फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. एखादी वस्तू जी आहे ती तळाशी जाऊन बसलेली आपल्याला दिसेल केव्हा, जेव्हा बायोंट फोर्स जो आहे हा त्या वस्तूच्या वेटच्या तुलनेत कमी असेल. म्हणजेच वस्तूचं वेट जे आहे हे जास्त असेल
आणि बायोंट फोर्स जो आहे हा कमी असेल, म्हणजेच बायोंट फोर्स वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती वस्तू इथे पाण्यामध्ये बुडलेली दिसते. दॅट इज द सेकंड केस. अँड देन थर्ड वन, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायोंट फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे की ती वस्तू जी आहे ती आपल्याला पाण्याच्या आतमध्ये तरंगताना दिसेल केव्हा, जेव्हा या वस्तूचं वेट आणि बायोंट फोर्स हे दोन्हीही इक्वल असतील तेव्हा ती वस्तू त्या लिक्विडच्या आतमध्ये तरंगताना दिसते. अँड दीज आर द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ बायोंट फोर्स. सर्वप्रथम आपण बायोंट फोर्स म्हणजे काय त्याचा अभ्यास केलेला आहे. बायोंट फोर्स कशाला म्हणतात? द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड्स ऑर गॅस इज कॉल्ड बायोंट फोर्स. म्हणजे बायोंट फोर्स कशाला म्हटलेला आहे आपण की सरळ पहा, पाण्यात किंवा अन्नद्रव्यात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला बायोंट फोर्स असं म्हटलं जातं. बायोंट फोर्स कोणत्या दोन गोष्टीवर डिपेंड करतो? एक आहे वस्तूचे आकारमान, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हॅल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, आणि दुसरं आहे द्रवाची घनता म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड. आणि तीन पॉसिबिलिटी आपण इथे पाहिल्यात की एखादा पदार्थ जर आपण द्रव पदार्थामध्ये जर टाकला तर तो त्याच्या सरफेसवर तरंगेल किंवा तळाशी बसेल किंवा त्या लिक्विडच्या आतमध्ये तरंगेल. अँड धिस इज द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ बायोंट फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला लेक्चर नंबर 6 हे कंप्लीट झालेला आहे. याचा व्हिडिओ जे आहे ते व्यवस्थित पहा, ऐका, समजून घ्या आणि बायोंट फोर्स म्हणजे काय आहे हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. धन्यवाद.